आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। मामी चल पुढे तू पुढे पाहिजे मामी बोला ये बाबू मोबाईल खाली रे जास्त पण 500 नाही 400 नाही 300 नाही शेवटी मिळून 150 घेतले 150 घेतलं काय झालं चला 150 आकडा फिक्स झाला मग 150 टाकले घेतले दुसऱ्या दिवशी असं काय कधी 200 पण घेतले तो विषय नाही पण 150 पुढे जायला गेले पण त्यात काय झालं जे पेमेंट फेल झाले त्याचा हिशोब वेगळा करावा लागतो मला असा विषय तुम्ही अडचणी समजून घ्या माझ्या मामी फुटबॉल पाहिजे आमच्या पेपर भरपूर पाऊस झाल्यामुळं प्रभाग क्रमांक 10 मधील अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं आणि भरपूर जणांचे घराची पडझड झाली होती। या निमित्ताने शासनाने या प्रभाग क्रमांक 10 मधली पाहणी केली होती। पाहणी करण्यामध्ये त्यानं सर्वे केला। सर्वेमध्ये भरपूर लोकांचे अकाउंट नंबर आणि IFSC कोड घेऊन आम्हाला आवाहन केलं होतं की तुम्हाला शासनाकडून मदत मिळेल 10-10 हजार रुपये। या सर्वेमध्ये फक्त 5 ते 6 लोकांना या प्रभाग क्रमांक 10 मध्ये मदत मिळालेली आहे आणि खरी ज्यांची पडझड झालेली आहे ते लोक लाभार्थी आहेत। त्या लोकांना या शासनानं अजून कुठलीही मदत केलेली नाही आहे। म्हणून आम्ही आज तहसीलदार साहेबांना भेटण्यासाठी तहसील कार्यालयावर सर्व लाभार्थी घेऊन आज आम्ही इथं आलो होतो। तहसीलदार साहेबांना आम्हाला आवाहन केले की येणाऱ्या 8 दिवसामध्ये आपल्या प्रभागामधील सर्व झोपडपट्टी भागामधील लोकांना 8 ते 10 दिवसामध्ये 10-10 हजार रुपये लाभ आपल्या अकाउंटवर मिळेल। त्यामधून त्यांना माहिती दिली की काही अकाउंट नंबर चुकलेत। आपले स्वतः अधिकारी तिथं आल्याच्या नंतर मी साहेबांना एवढंच सांगू इच्छितो की आपण एक वरिष्ठ अधिकारी असताना यादीतले नावं कसे वगळतात आणि कसे चुकतात आणि काय प्रॉब्लेम आहे तुम्ही हे दाखवत नाहीत। म्हणून आज हे लोक सर्व इथं पाहणी करण्यासाठी आले होते। तरी आम्ही आज शासनाला 8 दिवसाचा वेळ दिलेला आहे की त्यांना 8 दिवसामध्ये आम्हाला सर्व या गोरगरीब जनतेंना 10-10 हजार रुपये टाकण्याचं आश्वासन दिलेलं आहे। 10 दिवसामध्ये जर त्यांना आम्हाला 10-10 हजार रुपयाचा लाभ नाही दिला तर नक्कीच 10व्या दिवशी तहसील कार्यालयावर आम्ही धडक मोर्चा काढणार। जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।